नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयडिया कोचिंग बाय जीएम या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आम्ही आज आलेलो तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या ठिकाणची निघालेल्या जाहिरातीसोबत। यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ, त्यानंतर तंत्रज्ञ 1 आणि तंत्रज्ञ 2 अशा वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या जाहिरातीमध्ये रिक्त पदे भरवण्यासाठी जे महापारेषण कंपनीमधील अनुभवी व शैक्षणिक अर्थधारण कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत। या ठिकाणचे जे अर्ज आहेत ते ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। बघा, या कंपनी अंतर्गत एकूण 7 परिमंडळ म्हणजेच का 7 ठिकाणी यांचे आहेत। त्यामध्ये बघा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी इत्यादी कार्यालयांतर्गत या संपूर्ण जागे भरण्यात येणार आहेत। जाणून घेऊया यांच्या रिक्त पदाचा अहवाल। तर पहा, तंत्रज्ञ 1 हे जे काही पद आहे तर ते बघा, महिलांमधील 30% आरक्षणानुसार 1 जागा अनुसूचित जातीसाठी आहेत, तर खुल्या प्रवर्गासाठी 11 जागे आणि इतर मागास प्रवर्गासाठी 3 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत, वरिष्ठ तंत्रज्ञ यांच्यामध्ये। त्यानंतर जर बघितलं आपण, माजी सैनिकाच्या खुल्या प्रवर्गातील 2 जागा आहेत आणि एकूण रिक्त पदे सुद्धा 2च आहेत या ठिकाणी। त्यानंतर बघा, समांतर आरक्षण व्यतिरिक्त भरण्यात येणारे जे काही पदे आहेत तर याच्यात जर मध्ये बघितलं तर आपण अनुसूचित जातीसाठी 14, त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 6 आणि विमुक्त जातीसाठी 14, त्यानंतर जर बघितलं आपण भटक्या जमातीसाठी 1 आणि इतर मागासवर्गासाठी 12 आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 8 आणि खुल्या प्रवर्गासाठी 26 असे एकूण टोटल 81 जागा भरण्यासाठी या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत। यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण जागेचा जर विचार केला आपण, या ठिकाणी जर बघितलं अनुसूचित जातीसाठी 15 जागे या ठिकाणी आहेत। त्यानंतर बघा, अनुसूचित जमातीसाठी 6 जागे म्हणजे फक्त एकूण जागेचा विचार सांगत आहे। तर त्याच्यानंतर विमुक्त जातीसाठी 14 जागे, त्याच्यानंतर भटक्या जमातीसाठी फक्त 1 जागा आहे आणि इतर मागासवर्गासाठी 15 जागे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 8 जागे। त्यानंतर बघा, खुल्या प्रवर्गासाठी 39 जागे। यामध्ये जर बघितलं तर असे टोटल 98 जागे भरण्यासाठी या ठिकाणी वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज मागविण्यात येत। यामध्ये जर बघितलं तर हँडिकॅप यांच्यासाठी सुद्धा 7 जागे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। त्यानंतर जर बघितलं आपण, तंत्रज्ञ 1 हा जो काही पद आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर अनुसूचित जाती महिलांमध्ये 4% जागा 4 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर बघा, खुल्या प्रवर्गासाठी 16 आणि एकूण रिक्त पदे तर याच्यामध्ये 28 आहेत। त्यानंतर बघा, दुसऱ्या माजी सैनिकासाठी बघितलं तर या ठिकाणी खुल्या प्रवर्गामध्ये जर येतात तर 7 जागे या ठिकाणी आहेत। त्यानंतर जर आपण बघितलं यामध्ये तर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त भरण्यात येणारी जे पदे आहेत त्यामध्ये बघा, अनुसूचित जातीसाठी 14 पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 10 पदं, विमुक्त जातीसाठी 14, त्यानंतर भटक्या जमातीसाठी 2, त्यानंतर जर बघितलं आपण इतर मागासवर्गासाठी जर 14 आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 13 आणि खुल्या प्रवर्गासाठी 35 आणि असे जर बघितलं आपण इतर समांतर आरक्षण व्यतिरिक्त भरण्यात येणारे पदे तर किती आहेत ते टोटल 102। या सगळ्यांचा जर विचार करून जर संपूर्ण जागे जर या ठिकाणी बघितलं तर असे 137 जागे भरण्यासाठी यांपैकी वेगवेगळ्या प्रवर्गातून जागे भरण्यासाठी या ठिकाणी तंत्रज्ञ 1 या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत। त्यानंतर जर बघितलं आपण तंत्रज्ञ 2 तर यामध्ये बघा, जो काही पद आहे तंत्रज्ञ 2 आहे पारेषण प्रणालीद्वारे, त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण महिला प्रवर्गांसाठी 10 जागे अनुसूचित जातीसाठी आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, इतर मागासवर्गासाठी 14 आहे। त्यानंतर जर बघितलं आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 6 आणि खुल्या प्रवर्गासाठी 23 अशी एकूण 24 पदे या ठिकाणी आहेत। त्यानंतर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त भरणारे पदे जर बघितलं तर आपण 16 अनुसूचित जातीसाठी, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 14, भटक्या जातीसाठी 15, भटक्या जमातीसाठी 4, त्याच्यानंतर बघा भटक्या जमातीसाठी 9, त्यानंतर इतर मार्गासाठी 12, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 14 आणि खुल्या प्रवर्गासाठी 49 143 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। जर संपूर्ण जागा जर आपण या ठिकाणी एकूण पदाचा जर विचार केला, असे टोटल वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 209 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत आणि हँडिकॅप जे आहे त्यांच्यासाठी 14 जागे या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहेत।
आता आपण जे काही समांतर आरक्षणाव्यतिरिक्त भरण्यात येणारी पदे जेवढे काही बघितले आपण त्यात ते बघा, हे संपूर्ण पद ज्या ज्या ठिकाणी भरण्यात येणार आहे, यांचे जे परिमंडळ 60 ठिकाणचे आहेत, तर त्या ठिकाणच्या यांच्यानुसार जाहिरात या ठिकाणी काढलेली आहे. तर याच्यामध्ये कमी किंवा जास्त होण्याची शक्यता यांच्यामध्ये असू शकेल. मित्रांनो, या ठिकाणी जर वेतन श्रेणीचा जर आपण विचार केला तर बघा, या ठिकाणी वरिष्ठ जो तंत्रज्ञ आहे या पदावर जर यांची उमेदवाराची जर निवड होत असेल तर 30,810 किंवा 1060, 36, 110, 1160, 47, 710, 1265 आणि 88, 190 या वेतन श्रेणीनुसार या ठिकाणी तुमची निवड या ठिकाणी होणार आहे. म्हणजे तुम्हाला एवढं वेतन या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तंत्रज्ञ 1 जर बघितलं आपण या ठिकाणी 29,935, 955, 34,710, 1,060. त्यानंतर बघितलं आपण 45, 310, 1160. त्यानंतर असे जर बघितलं आपण टोटल 82,430 एवढं वेतन या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी जे एवढे काय जे दर्शवलेले आहे याच्यामध्ये ग्रेड पे आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. ते याचा अर्थ असा होतो. त्यानंतर बघितलं तर आपण तंत्रज्ञ 2 पदासाठी जर बघितलं तर टोटल 72,875 रुपये या ठिकाणी वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. बघा, याच वेतनासोबत तुम्हाला बघितलं म्हणजे या वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता वगैरे अन्य भत्ते कंपनीच्या नियमानुसार या ठिकाणी लागू राहणार आहे. हा जर फॉर्म भरण्यासाठी आपण जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या ठिकाणी काय पाहिजे. अनुभव आणि शैक्षणिक पात्रता म्हणजेच काय, दिनांक 9/2/2024च्या अगोदर तुमच्याकडे कंप्लीट असणं गरजेचं आहे. तर बघा, यामध्ये तंत्रज्ञ पद 1, त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ 2 या सगळ्यांकडून आपल्याला शैक्षणिक पात्रता जाणून घेऊयाचे. तर बघा, सर्वप्रथम उमेदवाराचा जो काही कायदा 1961 नुसार अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय परिषद नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले 20 तांत्रिक व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र. म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्हाला अप्रेंटिसशिप पास असणं गरजेचं आहे. किंवा त्याच्यानंतर जर आपण जर दुसरी बघितलं तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री, तारतंत्री म्हणजेच काय इलेक्ट्रिशियन, वायरमॅन या पाठ्यक्रम पूर्ण केलेला असलं पाहिजे. यामध्येच इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन यांच्यामध्ये राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र म्हणजेच काय तुमचं ट्रेड सर्टिफिकेट या ठिकाणी असणं गरजेचं आहे. किंवा याच्यामध्ये जर बघितलं तर आपण असे कॅन्डिडेट जे की 2 वर्ष ड्युरेशनमध्ये सेंटर एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर अवॉर्डेड बाय द NCVT म्हणजे शॉर्ट टर्म कोर्सेस जे चालतात त्यांनी याच्यामध्ये जर कोणी पास जर वगैरे असेल तर त्यांनासुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. तर बघा, शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये जो का बेसिक कोर्स चालतो जो की 1 इयर पिरियडसाठी असतो त्यांनासुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्स मॉड्यूल कोर्स हे 6 महिन्याचा आहे, याच्यामध्ये सुद्धा ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घेतलेल्यांनासुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग याच्यामध्ये 6 महिन्यासाठी जे कोणी जर घेतली असेल तर त्यांनासुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. तर बघा, ज्यांचं अप्रेंटिसशिप पूर्ण आहे त्यांनासुद्धा फॉर्म भरता येणार आहे, ज्यांचं ITI पूर्ण आहे त्यांनासुद्धा फॉर्म भरता येणार आहे आणि जे कोणी शॉर्ट टर्म कोर्स केलेले आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. जर अनुभवाचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर बघा मित्रांनो, वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी सहाय्यक तंत्रज्ञ म्हणजेच काही एकूण 6 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. किंवा 4 वर्ष अनुभवापैकी तंत्रज्ञ 2 पारेषण या पदाचा 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. किंवा मग तंत्रज्ञ 1 पदाचा 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तंत्रज्ञ 1 पदासाठी तर सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण 4 वर्षाचा अनुभव असणं या ठिकाणी गरजेचं आहे. किंवा याच्यामध्ये तंत्रज्ञ 2 पदाचा एकूण 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तंत्रज्ञ 2 या पदासाठी अनुभव तर याच्यामध्ये बघा, तर सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण 2 वर्षाचा अनुभव असणे या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, जे काही अनुभव आहे संबंधित पदासाठी विहित केलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार धारण केलेल्या प्राप्त केलेला असावा. म्हणजेच काय, यांनी आता जी काही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे ती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या ठिकाणी असले तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. यामध्ये बघा, जे काय तुमची शैक्षणिक पात्रता आहे किंवा अनुभव आहे हे बघा, दिनांक 9
9/2/2024 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय शैक्षणिक पात्रता असो, त्यानंतर अनुभव असो, म्हणजे तुमच्या संपूर्ण गोष्टी या ठिकाणी 9/2/2024च्या अगोदर या ठिकाणी पूर्ण असेल तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण यामध्ये वयोमर्यादा, तर पात्र कर्मचाऱ्यांच्यासाठी कमाल म्हणजे कमीत कमी 57 वर्ष या ठिकाणी आहे. त्यानंतर जर बघितलं तर आपण आरक्षणाचा जर विचार केला या ठिकाणी तर संपूर्ण गोष्टीचा या ठिकाणी आरक्षणाचा या ठिकाणी विचार करून जाहिरात काढण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे PDF मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून याचा काळजीपूर्वक वाचन करूनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. मित्रांनो, यामध्ये बघूया आता निवड पद्धती कशा पद्धतीने होणार आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला जे काय तुम्ही ऑनलाईन अर्ज करतात त्या बेसवर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेला या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. यांनी आताच मुद्दा क्लिअर केलेला आहे. जर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेसाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे असेल तर तुम्हाला या ठिकाणी अंतिम निवड या ठिकाणी देण्यात आलेली नाही किंवा तुमचे कुठलेही डॉक्युमेंट या ठिकाणी चेक करण्यात येणार नाही असं त्यांनी अगोदरच या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. जर त्यानंतर बघूया अर्ज प्राप्त जेवढे काय झालेले आहे त्यांना वस्तुनिष्ठ परीक्षा स्वरूपाची परीक्षा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर यामध्ये परीक्षेचे जर स्वरूप बघितलं तर आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याच्यानंतर सामान्य अभियोग्यता म्हणजेच काय जनरल ॲप्टिट्यूड या ठिकाणी राहणार आहे. या बेसवर तुम्हाला या ठिकाणी खालील याच्यामध्ये जे दिलेले आहे तुम्हाला त्यानुसार परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर बघा, जो काही विषय आहे ज्याच्यावर परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीनं ती आहे वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान. म्हणजेच का तुम्ही ज्या ट्रेडच्या आहात त्या ट्रेडचा अनुभव तुम्हाला किती आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी एकूण 50 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 50 प्रश्नासाठी 110 गुण या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर नंबर 2 दुसऱ्या याच्या कॉलममध्ये जर बघितलं तर आपण जनरल ॲप्टिट्यूड आहे यामध्ये, त्यानंतर रिझनिंग आहे, त्याच्यानंतर संख्यात्मक अभियोग्यता म्हणजेच काय क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे, त्यानंतर मराठीचे ज्ञान या ठिकाणी असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी टोटल जर बघितलं तर आपण 80 गुण या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी राहणार आहेत आणि 80 गुण म्हणजेच काय याला 80 प्रश्न या ठिकाणी राहणार आहेत आणि याला 40 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. असे एकूण टोटल जर बघितलं तर आपण एकत्रित कालावधी 120 मिनिटाचा या ठिकाणी राहणार आहे आणि संपूर्ण जर 1 आणि 2 यामध्ये जर बघितलं तर 130 प्रश्न या ठिकाणी राहणार आहेत आणि 150 गुणांची या ठिकाणी तुम्हाला एक्झाम घेण्यात येणार. यामध्ये जर बघितलं तर आपण 130 प्रश्न आणि 150 मार्क्स जर या ठिकाणी जर बघितलं आपण तर याच्यामध्ये बघा चुकीचा म्हणजेच काय निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच काय 1/4 यामध्ये 0.25% या ठिकाणी गुण तुम्हाला या ठिकाणी वजा करण्यात येणार आहेत. ज्यावेळेस एक्झाम होईल परीक्षेमध्ये जर याच्यामध्ये जर बघितलं आपण कुठल्याही विषय म्हणजेच काय जनरल ॲप्टिट्यूड असो, क्वांटिटी ॲप्टिट्यूड असो, यामध्ये जेवढे काही त्यानंतर मराठी विषयाचे जे क्वेश्चन आहेत कुठल्याही विषयामध्ये जर या ठिकाणी 0 किंवा त्यापेक्षा कमी गुण जर त्याला मिळत असेल तर तो कसा येईल माहिती आहे का, त्या परीक्षेमधून बाद होणार आहे. ज्यावेळेस आपण फॉर्म भरता असताना यांच्या कुठल्या परिमंडळ म्हणजे कुठल्या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचे ते या ठिकाणी विचारणार आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये पास झाल्याच्या नंतर तुम्हाला निवड देण्यात येईल तर मला त्याच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी निवड करण्यासाठी देण्यात आलेले आहे. जेव्हा त्याची निवड होईल त्यावेळेस तुम्हाला नियुक्तीसाठी ज्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्वखर्चाने जाऊन रुजू होणे आवश्यक राहील. म्हणजे हा कुठलाही प्रवास भत्ता वगैरे तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार नाही. तर बघा, ज्यावेळेस तुमचं एक्झाम परीक्षा सेंटर याने अगोदरच डिक्लेअर केलेले आहे. तर परीक्षा सेंटरसाठी बघा अहमदनगर आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर एवढे या ठिकाणी एक्झाम सेंटर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, जे काही एक्झाम सेंटर आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला स्वतःच्या खर्चानं वगैरे या ठिकाणी जावे लागणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी खर्च या ठिकाणी देण्यात येणार नाही. आता जे आपण पाहिले वरीलप्रमाणे जेवढे काही एक्झाम सेंटर होते, समजा जर एखाद्या सेंटरवर जर काही कमी अर्ज आले किंवा काही कारणास्तव अडचण झाली तर तुम्हाला त्या सेंटर बदलून दुसरा सेंटरसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतात असं त्यांनी अगोदरच या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. जाणून घेऊया या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क किती आकारण्यात येणार आहे. तर बघा, परीक्षा शुल्क आकारण्यासाठी जर बघितलं तर आपण ही परीक्षा शुल्क संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे. तर बघा, खुल्या प्रवर्गासाठी एकूण 600 रुपये या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेसाठी आकारण्यात येणार आहे. त्यानंतर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी 300 रुपये या ठिकाणी आकारण्यात येणार आहे. यामध्ये पहा मित्रांनो, जे काही दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवार असतील तर त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीस या ठिकाणी आकारण्यात येणार
नाही. फक्त आणि खुल्या प्रवर्गासाठी आणि मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी या ठिकाणी फीस ठेवण्यात आलेली आहे. जे काही फीस असेल तुमचं एकदा भरल्याच्यानंतर तुम्हाला परत मिळणार नाही आणि ही फीस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी भरता येणार आहे. हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यांनी दिलेल्या लिंकवरच तुम्हाला जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात. यामध्ये बघा कुठल्याही पद्धतीने पोस्टानं किंवा अथवा कुठल्याही मार्गाने सादर केलेले अर्ज या ठिकाणी विचार घेतले जाणार नाही. या जाहिरातीच्या शेवटला या ठिकाणी लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. मित्रांनो, सदरील फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 31/1/2024 पासून या ठिकाणी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि शेवटचं जे डेट आहे यामध्ये अप्लाय करण्याचा तो आहे 9/2/2024 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. यामध्ये बघा जो काही ऑनलाईन परीक्षेचा जो अंदाजित तारीख आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम होणार आहे या ठिकाणी असं त्यांनी सांगितलं आहे, जे की अंदाजित टाइम टेबल आहे. मित्रांनो, यांचे जे काही रिक्त पदे आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर आपण अमरावती आहे, अकोला आहे, यवतमाळ आहे, वाशिम, बुलढाणा यामध्ये जर बघितलं तर आपण यांची खाली जागे दिलेली आहेत. तर याच्यामध्ये जर या PDF तुम्ही काळजीपूर्वक वाचन करा. वाचन केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी आपल्या कॅटेगरीनुसार आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कोणत्या ठिकाणी किती जागे आहेत याचा विचार करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकता. मित्रांनो, हे जे काही PDF आहे, जी काय जाहिरात आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून याचा सखोल अभ्यास करून तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता. मित्रांनो, फॉर्म भरताना काही अडचण असल्यास आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता. एक चांगल्या पद्धतीची संधी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त जणांनी फॉर्म अप्लाय करून या ठिकाणी आपली एक नोकरी आपण पक्की करू शकता. मित्रांनो, या जाहिरातीला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रांना आणि सगळ्यांना या ठिकाणी या जाहिरातीची माहिती मिळेल. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला. मित्रांनो, धन्यवाद.